तर कशा आहात तुम्ही? तुमच्या आरोग्याबद्दल सांगा. एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी. तर व्हिडिओ खूप दिवसांनी येते. तर जरा समजून घ्या. तर आता गणपतीला फक्त आपला 1 महिना राहिलाय. तर 1 महिन्याचा आधीच गणपती आपल्याला बुक करावा लागेल. आम्ही काल गेलो होतो. 2-4 ठिकाणी बघितले गणपती. पण जसं पाहतो तसं आम्हाला एका दुकानात आता आवडलाय. तर आज आम्ही जाऊन फिक्स करणार आहोत. आणि त्यानंतर थोडी शॉपिंग पण करायला जाणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत राहावा आणि बघा आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, की अजून डेकोरेशनचं सामान घ्यायला पण जाणार आहे, थोडी शॉपिंग करायला. आणि आपण आता ब्लॉग टाकतच राहणार आहे. कारण की आपला आता डेकोरेशनचा पण ब्लॉग येईल. सर्व तुम्हाला ही सिरीजच असेल म्हणजे तसं समजून राहा. तर चला बघूया. तर आता तयारी वगैरे झाली. मम्मीची वगैरे तयारी होते. तर आता निघणार आहे. तर यावेळेस डेकोरेशनची म्हणजे अजून जागा फिक्स नाही झाली. तर मम्मी पहिले इकडे बोलत होती, की या साईडला करायचं. पण या साईडला हलवायला खूप वगैरे इकडचं हे हा हा इथं बाहेर ठेवायचा आहे. तर हा इकडे जाईल. त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन आहे. त्याच्यामुळे मग आता ठरवलंय की हा सोफा काढून या साईडला आपण गणपतीचं डेकोरेशन वगैरे आणि इकडेच गणपती बसवणार आहे. कारण की दिशा ही उगवत मावळत पाहिजे असते म्हणजे पूर्व पश्चिम. तर या साईडला तर नाही करू शकत. त्याच्यामुळे तिकडेच आता करावं लागेल. तर मला कमेंटमध्ये सांगा की जरा डेकोरेशन जरा मला सजेस्ट करू शकता का तुम्ही? नाहीतर आम्ही यावेळेस बघूया काहीतरी युनिक करायचा प्रयत्न करूया. म्हणजे सोप्यात सोपं. कारण की डेकोरेशन करायला काय मी एकटाच असतोय. थोडीफार मम्मी मला मदत करते. त्याच्यामुळे आणि पप्पा थोडी करतात मदत बाहेरची म्हणजे काय असेल आपलं लाकूड वगैरे म्हणजे फळ्या वगैरे आणायचे असेल तर ते करतात थोडीफार मदत. तर आता बघूया यावेळी डेकोरेशन कसं होतंय काय. तर कंटिन्यू राहा. ब्लॉगमध्ये आपल्या या आणि पुढचे जे ब्लॉग येतील त्यासाठी आधीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि तर निघलो आता. तयारी वगैरे झाली. लिफ्टमध्ये आहे. तर मम्मीची वगैरे तयारी झाली. तर निघलो आता गाडीवर बघू कसं आता पोचू आता आणि बुक करून तुम्हाला दाखवतो मी. त्याच्यामध्ये सांगा आमचा गणपती कोणता आहे. तर आता आपण आहोत गणपतीच्या दुकानामध्ये आहोत आणि इथं एवढे मस्त मस्त असे भारी भारी गणपती तुम्ही बघू शकता की एक एक गणपती हा असा सुंदर त्यांनी सजवून ठेवलेले सगळे गणपती. आणि सगळ्यात भारी तर मला हा गणपतीच वाटला आहे. बघू शकता तुम्ही गणपती म्हणजे हा एक नंबर गणपती. आणि गणपती हा सगळेच म्हणजे इथं असे कोळीवाडे दगडूशेठ गणपती खूप भारी भारी. तर आम्ही पण आमचा गणपती वगैरे बुक केला आहे. तर आता चाललं आता थोडं बघूया. हे सगळे 2-2 फुटाचे गणपती आहेत चांगले मस्त एक नंबर असे गणपतीत. विठ्ठल बालाजी खूप भारी भारी गणपती आहेत. तर आम्ही आमचा गणपती वगैरे बुक केला आहे. तर आता निघतोय. बघूया थोडीफार कामं आहेत आणि मला नक्की सांगा कळलं की आमचा गणपती कुठला असेल. तर आपली शॉपिंग वगैरे झाली आता. थोडीफार केली थोडी नॉर्मली आपली शॉपिंग वगैरे. आता निघतो इथून. अजून थोडीफार करायचे. मम्मी अजून बघते थोडीफार. चला आता बघूया. तर आता शॉपिंग वगैरे झाली आहे. तर आता थोडा इकडे थांबलो आहे. तर मम्मी जरा आतमध्ये हे बघते आपले कुशन वगैरे आहेत. तर
ते जरा आतमध्ये बघत बसले. तर जरा कपडे आपले शॉपिंग केले, बघू शकतो तुम्ही मस्त वगैरे. तर आता आज संध्याकाळी बघूया आपण की गणपतीचं डेकोरेशन काय बनवायचं आहे, कसं बनवायचं आहे. तर आता अंबरनाथमध्ये थांबलो आहे, थोडं बघू आता काहीतरी थंड वगैरे प्यायचं बघू, नाही तर घरी जाऊन जेवायचं ते. तर चला बघूया आता कसं होतं आहे काय. आणि संध्याकाळी आपल्याला ठरवायचं की डेकोरेशन काय बनवायचं आहे. तर बघूया आपण आता जरा ऑनलाईनमध्ये काय आपल्याला सोपं काय चांगल्या जागेमध्ये बनवता येईल तसं आपण बनवायचा प्रयत्न करणार आहे. तर चला भेटूया आपण. तर आता आलो आहे, जरा थांबलो इकडे हॉटेलमध्ये थांबलो आहे, जरा पार्सल वगैरे घेऊया. मी बोलली काय मी आता घरी जाऊन बनवणार नाही जेवण, त्यापेक्षा आपलं एक पार्सल घेऊ. मग पार्सल घेतले बिर्याणी. तर लय आता चेहऱ्याची अवस्था लय बेकार झाली, फुल जमले आता. तर बघू शकता तुम्ही, मम्मी पण आहे आमची, हे बघा. 2000 years later. सांग आला व्हिडिओ घेऊन, कारण की काल आपल्याला बोलायला वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे आज जरा सकाळी उठून लवकर उठून जरा कटिंग बिटिंग करून आलो. आणि आता आपलं डेकोरेशनचं थोडं फार व्हिडिओ बघूया आपण. तर टी व्हीवर बघूया कशा व्हिडिओ आपल्या काय की डेकोरेशनला आपल्याला काय करता येईल काय नाही. तर आता बघतो आणि फायनल करतो काय डेकोरेशन करायचं आहे ते, आणि मग तुम्हाला सांगतो की आपण कधी डेकोरेशन चालू करणार आहे मी काय ते. तर आता व्हिडिओ जरा बघतोय की कसं काय आपण बनवू शकतो काय ते. चाललं असं थोडं जरा मम्मी वगैरे बाहेर गेले, त्यामुळे बघूया मम्मीला वगैरे विचारून मग फायनल करू काय डेकोरेशन बनवायचं. तर मी जरा अशाच 1-2 व्हिडिओ असे जरा बघून घेतो की आपल्याला काय बनवता येईल असं. 2 minutes later. तुम्ही तुमच्या सर्वांना लाडका प्रथम सांगत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी. तर आपले आता 2-3 व्हिडिओ पडले आहेत की आपण सगळ्यात पहिले तर आपला गणपती बुक केला, त्यानंतर थोडीफार शॉपिंगला गेलो, आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपण डेकोरेशन वगैरे बघितलं की काय बनवायचं काय कसं काय. तर आज आपण फायनली डेकोरेशनला सुरुवात करणार आहोत, आणि त्यासाठी आपण आधी आपलं पूजा वगैरे करून घेऊया, म्हणजे चांगली सुरुवात होईल आपल्या, म्हणजे मंडप पूजन करून घेऊ आणि आपल्या डेकोरेशनला सुरुवात करूया आजपासून. तर बघूया आता किती दिवस राहत आहेत. आता तर 20 ते 25 दिवस राहिले फक्त गणपतीला. तर तेवढ्या दिवसात आता आपण त्याच्या आधीच डेकोरेशनला चालू करतो आहे, आणि एक चांगली थीम सुचली आहे डोक्यात की असं बनवूया. तर आजपासून सुरुवात करूया आणि आमच्यासोबत एंडिंगमध्ये. तर आता डेकोरेशनला सुरुवात करतो आहे. तर आपण आपल्या जे हत्यारं लागत आहेत ते आपल्याशी इथं मांडून घेतले आहेत, आणि आता जरा याचं पूजन वगैरे करून डेकोरेशनला सुरुवात करूया. तर आता फायनली आपल्या पूजा वगैरे करून झाली आहे. तुम्ही बघू शकता की अशी आपण सर्व आपले हत्यारे वगैरे मांडून पूजा वगैरे केली. तर आता चांगल्यामध्ये आपण आता सुरुवात करणार आहोत डेकोरेशनला. तर आज बघू थोडंफार काढूया आपण. त्या दिवशी थोडंफार ना हे बांबू आहे, असा बांबू होता, या बांबूच्या आपण असे थोडेफार तुकडे केलेत की आपल्याला जरा काड्या पाहिजेत वाकणाऱ्या. तर तसा अजून तो बांबू वगैरे कापतो, आणि पूर्ण असं काम आपण उद्यापासून परफेक्ट चालू करूया. चला तर कंटिन्यू राहा, उद्या पण तुम्हाला दाखवतो कसं आहे. तर हा ब्लॉग एकत्रच येईल. तुम्ही मला काय व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही आहे, तर अवतर वाटत असेल की आपण डेकोरेशनला सुरुवात केली आहे. तर बघू शकता की डेकोरेशनला सुरुवात केली, सकाळी लवकरच केली जरा, आणि
थोडंफार मम्मी पण जरा तिथं गहू वगैरे चालते, तर ती थोडी मला येऊन मदत वगैरे करते. आणि तसं चालू आहे आपलं आता. हा एक आपला सर्कल बनवून घेतला आहे, तर तुम्हाला समजेलच काही डेकोरेशन काय असेल. आज आपण ढाचा बनवून घेऊया, की त्यावरून तुम्हाला अंदाज येईलच की डेकोरेशन काय असणार आहे. तर आता आपण डेकोरेशनला सुरुवात केली आहे, तर कंटिन्यू राहा की आपलं डेकोरेशन कसं होतं आहे आणि काय होतं आहे. मी तुम्हाला दाखवतोच कसं काय बनवणार आहे काय ते. चला, तर आपलं डेकोरेशन चालू आहे. तर आपल्याकडं काय असं स्टँड वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे काय मध्ये मध्ये व्हिडिओ करता येत नाही आहे. तर आपण बघू शकता आता. तर असं आपण तुम्हाला समजत असेल की आपण काय बनवायचा प्रयत्न करत आहोत. तर एवढं असं आम्ही मम्मी आणि मी बांधून केलं आहे. तर अजून थोडंफार राहिलं आहे, थोडंफार अजून थोडीफार डिटेलिंग त्याला झाली ना की तुम्हाला समजेल की नेमकं काय आपण ही बनवतो आहे. तर आता थोडेफार राहिलेत काटा लावायच्या आणि डेकोरेशन आपलं चालू झालं आहे. तर भेटूया असंच मध्ये मध्ये, तुम्हाला सांगतो काय काय अपडेट देतो आणि बघतो कुठे फोन ठेवायची जागा भेटले तुम्हाला समजेल आमचं डेकोरेशन आम्ही कसं करतो आहे ते. चला भेटूया. आजसाठी आपण एवढं डेकोरेशन केलं आहे, तर बघू शकता. तर आपलं हे आजचं पुरतं एवढं बस झालं. तर उद्या जरा थोडाफार सोपड वगैरे देऊ, त्याला जरा लुक देऊया. जरा आता आज असा मागे असा बेंड वाटतोय, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला थोडासा पुढं घ्यायचं आहे, सरळ करायचं आहे आणि मग यानंतर बाकीचं काम आपण चालू करणार आहे. तर भेटूया आता उद्या आणि दाखवतो मला मी कसं करतोय डेकोरेशन काय ते. तर स्वागत आहे आपल्या दुसऱ्या दिवसामध्ये. तर आता जरा काम करत होतो आणि फायनली आपल्या टेबलावर आपल्या काल आपण जो साचा बनवला तो आपला कंप्लीट झाला आहे. तर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला समजलं असेल की आपण काय बनवत आहोत. की आपण आता श्रीफळ म्हणजे आपण नारळ बनवणार आहोत यावर्षी. आणि मस्त असं त्याचं ढाचा वगैरे करून आपलं सेट झालं आहे आणि आता त्याच्यावर आपलं पुढचं काम चालू होणार आहे. आता मस्त असं याला इथं ठोकून वगैरे घेतलं आहे, मागं आपला सपोर्ट दिला आहे त्याला, बघू शकता तुम्ही. सपोर्ट वगैरे कुंडीमध्ये टाकून दिला म्हणजे टेन्शन नाही आपला सपोर्ट वगैरे.
आता चांगल्या पद्धतीने आपण यावर तारेने वगैरे गुंडाळून काम झालेलं आहे. आता पूर्ण अशी शेंडी इंडी आता ह्याच्यावरती आपल्याला पेपर वगैरे लावून पुढचं काम चालू करायचं आहे. तर मग अशी व्हिडिओ काढायला जरा वेळ नाही भेटला, पटकन चालू केलं तर काम, त्याच्यामुळे आता तुम्हाला सांगतो आता पुढं कसं काय करणार आहे ते. चला. तर आत्ताच काम करत होतो तेवढ्यात मम्मी बोलली आपल्याला खायला दिलं आहे, मस्त अशी गरम गरम पुरणपोळी दिली. तर चांगला आता मस्त कधी खातो घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. आणि हे धरल्या बिरायला आमच्या मम्मीने पण सुद्धा खूप मेहनत केली आहे, असं नाही की मी एकटाच करतो आहे. तर मम्मीसुद्धा काम करते आणि स्वयंपाकसुद्धा करते, त्याच्यामुळे तीच बेस्ट आहे. आलोय आता. थोडी शॉपिंगला गेलतो जरा उल्हासनगरला, तर थोडी शॉपिंग वगैरे केली. जरा मम्मी घड्या वगैरे घालते, थोडं आपल्याला हे पाहिजे होतं. तर आपण ही कुठे लावून तर सांगतो थोड्या वेळात आता, की आपलं डेकोरेशन आता चालू करतो आहे. थोडं शॉपिंग वगैरे करून आलो आत्ताच, थोडं खाल्लं पिल्लं आणि आपल्याला थोड्या वस्तू लागणार होत्या, तर हे घेऊन वगैरे आलो आत्ताच. आणि आता तुम्हाला सांगतो काय करणार आहे. चला बघूया. आणि हे लावून झालं की हा ब्लॉग आपण आता एंड करूया. आता नंतर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, तेव्हा तुम्हाला समजेल की आपण काय डेकोरेशन केलं आणि कसं केलं.
बघू शकता आपल्याला मम्मीसुद्धा जरा मदत करते हे लावायला. हे मस्त आपण इकडे असं लावलं आहे की चांगला आपल्याला नारळाचा चांगला असा आकार येईल, त्याच्यामुळे लावलं आहे. तर मम्मी थोडी मदत वगैरे करते आणि चालू आहे आपला डेकोरेशन. तर आता भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. चला भेटूया.